ख्रिश्चन समाजानं माझी आमदारकी गेली पाहिजे अशी मागणी केली होती असं वक्तव्य पडळकर यांनी केलेलं आहे। तुम्ही धर्मांतरणाच्या बाबतीत चुकीच्या गोष्टी केल्या असं देखील पडळकर यांनी म्हटलंय। धर्मांतरणाच्या बाबतीत चुकीच्या गोष्टीच्या ज्या केल्या आहेत त्याचा आम्ही विरोध करू असं देखील पडळकर म्हणाले। माझी आमदारकी राहू दे अथवा जाऊ दे असंही त्यांनी म्हटलेलं आहे। मला काही देणं घेणं नाही, गोपीचंद पडळकर यांनी हे ठणकावून सांगितलंय। लोक आता सगळी बोलतात जेव्हा या ख्रिश्चन लोकांनी माझ्या विरोधामध्ये राज्यभर मोर्चे काढले आणि त्यांची मागणी एकच आहे की गोपीचंद पडळकरची आमदारकी केली पाहिजे। तुम्ही आज गाववाड्यामध्ये कशासाठी जाताय? काय काम आहे तुमचं? तुमच्या सेवा भाव तुम्ही पुढे करून आम्ही दवाखान्याची मदत करतो म्हणून तुम्हाला काहीतरी धान्य देतो म्हणून तुम्ही घराकडे येता, लोकांच्याकडे येता, पण तुमचा हेतू स्वच्छ नाही ना, तुमचा हेतू चुकीचा आहे। त्या हेतूला आम्ही विरोध करतोय आणि इथून पुढे पण आम्ही करत राहणार। आमची आमदारकी राहू